बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे। घरगुती वादातून एका तरुण पतीने आपल्या पत्नीची लोखंडी सब्बलने निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्याने या प्रकरणाची अधिक चर्चा सुरू आहे। खामगावातील रेल्वे गेट परिसरातील झोपडपट्टी भागात घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरवून घेतलाय। घरगुती वादातून 25 वर्षीय पतीने आपल्या पत्नीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश सोळंके आणि त्याची पत्नी सविता सोळंके हे रेल्वे गेट जवळील झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास होते। गुरुवारी रात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाला। वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात प्रकाशने घरातील लोखंडी सब्बलने पत्नीच्या डोक्यावर सपासप वार केले आणि या भीषण हल्ल्यात सविताचा जागीच मृत्यू झाला। विशेष म्हणजे पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि गुन्ह्याची कबुलीही दिली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठवला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील करत आहे। घरगुती वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने खामगाव शहर हादरून गेले आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमागील नेमकं कारण शोधण्याचं काम आता सुरू आहे। स्त्रीला आरोपी आहे प्रकाश रूपलाल सोळंके, वय 25 वर्ष। रेल्वे गेटच्या बाजूला जे अतिक्रमित जागा आहे तिथे ते झोपड्या बांधून मागील 20 वर्षापासून त्याचे वडिलांसह राहतात, त्यांची पत्नी वडिलांसह। ते रात्रीला 11:30च्या सुमारास पोलीस स्टेशनला आले व ते सांगू लागले त्यांच्या हातात एक लोखंडी रॉड होता व मी माझ्या पत्नीला ठार केलेले। तर आम्ही ताबडतोब खात्री करण्यासाठी PSI सतार, त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळानंतर मी स्वतः आणि आमचे DYSP आम्ही घटनास्थळी गेलो असता एक महिला जी 22 वर्षाची आहे ती खाली मृतावस्थेत पडलेली होती। तिचं नाव सविता प्रकाश सोळंके, हे आरोपी यांची पत्नीच आहे। त्या नवरा बायकोच्या दोघांचा वाद झाला, त्या वादाच्या कारणावरून यांनी रागाच्या भरात तिच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड टाकून तिचा खून केल्याने आम्ही तेथील घटनास्थळी गेलेले प्रथमदर्शी साक्षीदार फिर्यादी संजय सोनाजी मेडे यांच्या फिर्यादीवरून कलम 103(1) प्रमाणे म्हणजे जुना 302 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तात्काळ गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेली आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक लोढा साहेब व DYSP प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक टीम बोलून घटनास्थळावरून टीम बोलून घटनास्थळावरून आमचा तांत्रिक तपास व सगळ्या तपास आम्ही केलेला आहे। आरोपी अटकेत आहे व पुढील तपास विकास पाटील API विकास पाटील यांच्याकडे दिलेला आहे। तपास सुरू आहे।